खास जी के साथ जो बातचीत हुई है और जो इन्होंने क्वेरी रेज किया है, जो इन्होंने समस्या दिया है, उनकी समस्याओं का जो पॉइंट वाइज है उस पर हम लोग विचार कर करके और जो भी रहेगी गलत अगर जो किए हैं तो डेफिनेटली है कि गलत वाले को छोड़ा नहीं जाएगा। सात उदाहरणं आहेत की त्यामध्ये त्या लोनमध्ये फ्रॉड झालेले, त्यांचं असं मत आहे। तर त्या संदर्भात आम्ही त्यांच्यासोबत आता बैठक केली, सगळं जाणून घेतलं की काय काय झालेलं आहे। तर त्या संदर्भात आम्ही आता आमच्या सिस्टीममध्ये आणि ब्रांच मॅनेजरला एक इन्व्हेस्टिगेशन बसू की ह्या लोनमध्ये खरंच काय काय झालेलं आहे। त्या लोनमध्ये जर आम्हाला काही आढळलं तर आम्ही त्यांना तसं एक पत्र देऊ की ह्या लोनमध्ये ह्या क्वेरी आहेत, त्याच्यामुळे हे लोन देण्यात आलं किंवा काही फ्रॉड झाला तर फर्दर आम्ही त्या मॅनेजरवर काय जे कारवाई करायची ती नक्की करू। तर कधीपर्यंत कारवाई होईल काय? याला कमीत कमी एक 15 ते 20 दिवस आम्ही पूर्ण इन्व्हेस्टिगेशन, अजून आम्हाला काही कागदपत्र देणार आहेत, त्या कागदपत्र घेऊन आम्ही ती इन्व्हेस्टिगेशन बसवतो लवकरात लवकर। आपलं नाव? प्रवीण झुंजरकर, क्षेत्रीय कार्यालय संभाजी। सर, आज छत्रपती संभाजीनगर कॅनरा बँकचे जे मुख्य कार्यालयावर आपलं उपोषण चालू आहे, काय प्रमुख मागण्या? माझी मागणी अशी आहे की मौजे कुंभार पिंपळगाव, तालुका घनसावंगी, जिल्हा जालना इथे कॅनरा बँकेची एक शाखा आहे आणि त्या शाखेच्या मार्फत जे बँक व्यवस्थापक आहे त्यांनी काही असे दलाल निवडून ठेवलेले त्या ठिकाणी। कोणाचं काही कर्ज प्रकरण जर असेल ते दलालामार्फत जर पैसे दिले गेले तरच त्यांचं ते कर्ज प्रकरण मंजूर होतं। अथवा सर्वसामान्य शेतकरी जर त्या बँकेमध्ये गेला कर्ज मागणीसाठी तर त्याचं कर्ज प्रकरण मंजूर होत नाही, त्याची कुठेतरी कागदपत्रामध्ये कमतरता काढली जाते किंवा त्याला काहीतरी एखादं दुसरं कारण सांगून बाहेर काढून दिलं जातं। तसं एक उदाहरण माझ्याकडे आहे की हा एक 7/12 आहे, याच्यामध्ये आपल्या इथं लक्षात आलं असेल येत असेल की त्याच्या वडिलांना कॅनरा बँकेच्या एका शाखेतनं लोन घेतलं होतं, जामसमर्थ शाखेतनं। त्याने ते लोन फेडलं असेल किंवा न फेडलं ते नंतरचा भाग आहे, पण त्याच्यानंतर त्या मुलाच्या नावावर जमीन बाकी आहे। मुलांनी जेव्हा कर्जाची मागणी केली तर त्या मुलाचे सर्व कर्ज प्रकरण मंजूर झालं, सर्व झालं, केवळ त्याने त्याची 10% अमाऊंट ते बँक व्यवस्थापकाला दलालामार्फत दिली नाही, म्हणून त्याला सांगितलं की तुझं गाव आमच्या बँकेत बसत नाही, म्हणजे आमच्या शाखेअंतर्गत बसत नाही, जो आम्हाला ठरवून दिलेला एरिया आहे त्याच्यात बसत नाही, म्हणून त्याला नाकारलं। इथं बोजा चढू सर का सांगता नाही आलं मग त्याला? बोजा चढायचं पत्र का दिलं त्याला? आणि नेमकं पैसे ज्यावेळेस खात्यावर जमा करायचे तर त्यावेळेस त्याला नाकारलं जातं। म्हणजे असा भ्रष्ट अधिकारी त्या ठिकाणी या कॅनरा व्यवस्थापकांनी बसवलेला आहे। आमची मागणी अशी आहे की असा जो बँक व्यवस्थापक आहे त्याची तात्काळ सेवेतून बडतर्फ करा आणि त्यांनी जे काही भ्रष्ट मार्गाने जे काही संपत्ती कमवली त्याची चौकशी करा। त्यासोबत त्यांनी जे बोगस कर्ज प्रकरणं दिलेत, बोगस कर्ज प्रकरणं मंजूर झाले, त्या सगळ्या प्रकरणांची चौकशी व्हावी। त्यातून जो काही पैसा कर्जदारांना दिला गेला आहे तो सगळा वसूल बँक मॅनेजरच्या खिशातून करावा अशी आमची मागणी। कारण की आपण एकीकडे म्हणतो की शेतकरी वर्ग हा, शेतकरी राजा हा देशाचा पोशिंदा आहे, तो अन्नदाता आहे, आणि दुसरीकडे आम्ही त्या शेतकऱ्याच्या माध्यमातून भ्रष्टाचार करतो, त्याला परेशान करतो, त्याचे कर्ज प्रकरण नामंजूर करतो, केले मंजूर तर त्याच्याकडे 10% रक्कम घेतो। हे कुठेतरी थांबलं पाहिजे, ही खूप मोठा शोकांतिक आहे। मग या राष्ट्रीयकृत बँकात जर असं होतं असेल तर या बँक आमच्या काय कामाचे, जर आमच्याकडनं पैसे येऊन जर लोन होणार असेल तर अशा मॅनेजरची तात्काळ चौकशी झाली पाहिजे आणि त्याला या बँकेच्या सेवेतून त्याला तात्काळ निलंबित करून जो काय त्यांनी कर्ज पुरवठा लोकांना दिलेला आहे बोगस पद्धतीने तो वसूल झाला पाहिजे, एवढीच आमच्या ठिकाणी मागणी। याच माध्यमातून जे उपोषण बसले, किती लोकांना बँक व्यवस्थापकांनी कर्ज दिलेलं आहे, म्हणजे असं उघड आणलं तुम्ही भ्रष्टाचार? आता मी उदाहरणार्थ 10-12 लोकांची नावं त्यांना दिली। नावं अशी आहेत की एका माणसावरती समजा दुसऱ्या बँकेतनं कर्ज घेऊन त्याचं कर्ज प्रकरण परत फेडणं केलेलं ते कोर्टात केस चालू आहे। कोर्टात केस चालू असताना सुद्धा यांच्या बँकेनं त्यांना लोन दिलं, लोन मंजूर केलं। असे अनेक प्रकरणं मी त्यांना दिली की कोर्टामध्ये सूट व्हायला असताना तुमची बँक त्यांना कर्ज परत कसं काय देऊ शकते, हा माझा प्रश्न होता। दुसरी गोष्ट, एका माणसाकडे जुन्याच बँकेतलं कर्ज प्रकरण बाकी आहे, थकीत लोन आहे, थकीत लोन असताना त्याला परत नव्याने लोन देण्यात आलं, आणि जे खरे लाभार्थी आहेत ज्यांच्याकडे कुठलंच कर्ज प्रकरण थकीत नाही किंवा कुठलं बाकी नाही असे जर कागदपत्र घेऊन बँकेत गेले तर त्यांना लोन मिळत नाही, आणि दिलं बी तर त्याच्याकडनं 10% मलिदा घेतला जातो दलालामार्फत। त्यासाठी आम्ही त्यांच्यावरती कारवाई करून अशी मागणी केली त्यांच्याकडे, आणि त्या सगळ्या प्रकरणाची जेव्हापासून तो बँक मॅनेजर त्या ठिकाणी कार्यरत आहे तेव्हापासून त्याच्या पूर्ण कार्यकाळातील कर्ज प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे अशी आमची मागणी। तुम्हाला संबंधित अधिकाऱ्यांना आता उपोषणस्थळावर आले
तुमची काय चर्चा झाली, काय आश्वासन दिलं तुम्हाला? आता डिव्हिजनल मॅनेजर महेश कुमार म्हणून आता माझ्या भेटीसाठी आले होते. त्याच्यासोबत प्रवीण होते, आणखी दुसरे 2-4 लोक होते अधिकारी. तर त्यांनी मला सांगितलं की संबंधित मॅनेजरची आम्ही तात्काळ चौकशी करून त्यावरती जर दोषी असेल तर 100% कारवाई करू, असं त्यांनी मला या ठिकाणी आश्वासन दिलं. आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही आता उपोषण बंद करा, आम्ही समितीदार 20 दिवसाच्या आतमध्ये कारवाई करून तुम्हाला तसं कळवू. पण जोपर्यंत एक ठोस किंवा लेखी पत्र मला देणार नाही तोपर्यंत मी उपोषण समाप्त करणार नाही, कारण मला त्यांच्या शब्दावरती भरोसा राहिलेला नाही. मी हे तक्रार मागच्या 1.5 महिन्यापासून त्यांच्याकडे सादर केली होती. 1.5 महिन्यामध्ये त्यांनी कुठलीच कारवाई केली नाही, म्हणून मला आज उपोषणाला बसायची वेळ आली. तुमच्यासोबत किती लोक उपोषणाला बसले? आज माझ्यासोबत आमचे काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते शिवाजी मामा काळे, लक्ष्मण मुळ्यांकर, आमचे सहकारी मित्र चंद्रभाऊ काळे, त्यानंतर प्रवीण भवर, सुधीर वाघ, जीवन भस्के, असे आम्ही 10-12 लोक उपोषणाला बसलेलो आहोत. तुमच्या मागण्या मान्य नाही झाल्यास पुढचं काय? आमच्या मागण्या मान्य न झाल्यास पुढचं आंदोलन आमचं कॅनरा बँकेची जी मुख्य शाखा आहे भारताची बँगलोरला, त्या ठिकाणी असेल. मी त्या ठिकाणच्या मुख्य जे जनरल मॅनेजर आहेत मी त्यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर हे सगळे विषय सादर करणार आहे. माझं जर या कारवाईतून समाधान नाही झालं तर मी 100% मुख्य शाखाची तिथं जाणार आहे. त्यानंतर जी लीड बँक आहे याच कॅनरा बँकेची तक्रार मी लीड बँकेकडे करणार आहे, RBIकडे करणार आहे, अर्थमंत्र्याकडे सुद्धा याची तक्रार दाखल करणार आहे. आपलं नाव? माझं नाव सुभाष पांडवरे पाटील. मी काँग्रेस पक्षाचा छत्रपती संभाजीनगर शहराचा सरचिटणीस.